बघा, मी हा रवा भाजते. खोबरं किसून भाजून घेतले. आता हे गार झालेला रवा किसलेलं खोबरं मिक्स करून घेते. आता हे थोड्याशा तुपामध्ये चारोळे आणि बदाम थोडेसे फ्राय करून घेते. तर हे चांगले फ्राय झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचे करंजीचं सारण बनवण्यासाठी. तर हे चांगलं मिक्स करून घेते. याच्यामध्ये पिठी साखर घालून घेतली. चवीप्रमाणे कशी लागेल तशी, जास्त गोड कमी गोड मस्त. आणि मी करंजी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, तर नक्कीच बघा. आता हा घेतलाय मैदा, हा चाळून घेते. याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी घालून मळून घेणार आहे. थोडंसं तूप टाकलं. तर हे चांगलं मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर हे मळून घ्यायचं. तर हे पाणी घालून मळून घेते. आणि जास्त पातळ मळायचं नाही, थोडंसं घट्टच राहून द्यायचं. आता हे मळून झाले. आता हे थोडंसं झाकून ठेवायचं. आता हे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घेतले. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकदम असं फेटून घ्यायचं. पुड्यांची करंजी बनवणार आहे मी, आणि साधी पण बनवली आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेतले कॉर्नफ्लॉवर आणि तूप. आता हे आपण चपाती बनवतो तसं लाटून घ्यायचं. अशा 6 चपात्या मी एकदम पातळ अशा लाटून घेतल्या. हे 6 लाटून घेतल्या. आता हे घेतलेलं कॉर्नफ्लॉवर एका चपातीला लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती दुसरी चपाती चिटकवून घ्यायची. अशा 6 चपात्या एकमेकांना चिटकवून घ्यायच्या. बघा, हे 6 चपात्या एकदम चिटकवून घेतल्या. आता ह्याला आपण फोल्ड करून याचा रोल तयार करायचा. त्याचा चांगला रोल तयार करून घ्यायचा. एकदम सगळं चिटकलं पाहिजे असं मस्त रोल बनवून घेतल्यानंतर
तो कट करून घ्यायचा आणि पुऱ्या होतील एवढे उंडे कट करून घ्यायचे. लेअर पडतात छान. खूप दाबायचे नाही तर लेअर दिसत नाही. असे लेअर कट करून घ्यायचे. बघा किती छान लेअर पडले. आता ते गोल गोल करून नाही घ्यायचं, डायरेक्ट चपट करून लाटून घ्यायचं. हे बनवतानाच याचे लेअर दिसत होते. खूप छान. आणि तळताना हळूच टाकायचे तळायला, नाही तर मग ते लेअर तेलामध्ये फुटून जातात. थोडंसं पाणी लावून चिटकून घेतलं. सारण भरलं. हे अशा करंज्या तयार करून घ्यायच्या साच्यामध्ये छान अशा. बघा किती छान दिसतीये. आणि दुसरी अशा सगळ्या करंज्या अर्ध्या मी अशाच बनवल्या, बाकीच्या मी साध्याच बनवल्या आपल्या. बघा किती छान अशा तयार होतात साच्यामधनं. हे अशा सगळ्या झाल्यात बघा. तर हे तळून घेते मी. बघा लेअरची करंजी किती छान वाटतेय. तो लच्छा पराठा असतो ना, तशीच दिसते एकदम. मराठीमध्ये ह्याला पुड्यांची करंजी पण म्हणतात, कोण लेअरची करंजी पण म्हणते. आणि ही साधी करंजी आपली, मी साधे पण बनवलं, खूप जास्त नाही, थोडंसंच बनवलंय. बघा किती छान मस्त झालं अशा.